थोडा पाऊस कमी होईल पण परतीचा जास्त पडणार आहे. तर त्याच्यानंतर 27-28 ला माझा खूप पाऊस पडणार आहे. परत 2029 ला कमी पडणार आहे. 30-31 ला परत जास्त पाऊस पडणार आहे. परत 2032 ला कमी पडणार आहे. 33-34 ला खूप पडणार आहे. परत 2035 ला कमी पडणार आहे. 36-37 ला परत जास्त पडणार आहे. परत 2038 ला कमी पडणार आहे. 39-40 ला जास्त पडणार आहे. परत 2041 ला कमी पडणार आहे. 42-43 ला परत जास्त पडणार आहे. परत 44 ला कमी पडणार आहे. 45-46 ला परत खूप पडणार आहे. परत 47 ला कमी पडणार आहे. 48-49 ला परत जास्त पडणार आहे. परत 50 ला कमी पडणार आहे. म्हणजे यापुढे एक लक्षात घ्या, 2 वर्ष जास्त पाऊस पडणार आणि 1 वर्ष कमी पडणार. पण ज्या ज्या वर्षी कमी पडेल ना त्या वर्षी तुम्ही मालामाल होणार म्हणून या अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे हे 2026 ला आता यावर्षी कमी पडेल पण यावर्षी तुमची पिकं चांगली येणार आहे. शेतकरी हिताचं झालंय. परतीचा पाऊस जास्त होणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचा. यापुढे तुम्हाला सांगितलं की भविष्यामध्ये पाऊस कधीच पडायला ठेवू नका. तुम्ही बघा आता या 10-12 दिवस 15 दिवसच पाऊस लांबला. हे सगळेजण म्हणत होते की एल निनो लांबी नाही. तर तुम्हाला सांगतो एल निनो असो या नसो दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये पाऊस येणार. येतो तो येतोच हे लक्षात घ्यायचा. आपल्या महाराष्ट्राला 2 समुद्र आहेत. एक अरबी समुद्र आणि बंगालच्या खाडीचा समुद्र. जरी अरबी समुद्रातून पाऊस नाही आला ना तर तुम्ही काय करा एक वहीमध्ये तारीख लिहून द्या. 20 सप्टेंबरला बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ तयार होणार आणि ते पाऊस येणार आणि तुमची पेरणी करून देणार म्हणून हे गणित काय लक्षात घ्यायचं. यापुढे तुम्हाला एक सांगितलं कोणतंही तंत्रज्ञान कालांतरानं बंद पडतं. तंत्रज्ञानामध्ये सुरुवातीला काय आलं होतं, रेडिओ आले होते. आता आहे तर रेडिओ नाही, बंद पडलं. त्याच्यानंतर कोणतं तंत्रज्ञान आलं, त्याच्यानंतर टेलिफोन आले, ते बिनतारीचे ते बंद पडले. त्याच्यानंतर काय झालं, तरंग पण आला होता.